नमस्कार, मी क्षितिजा. वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर लास्ट व्हिडिओला तुम्ही जो सपोर्ट दाखवला, जे तुम्ही प्रेम दाखवलं, तर त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या ज्या कमेंट्स होत्या, तुमचे जे पॉझिटिव्ह फीडबॅक होते, आणि त्याचमुळे मला हा जो सेकंड पार्ट आहे तर तो करण्यासाठी मोटिवेशन मिळालं. ॲक्च्युली खरं सांगायचं तर वेळात वेळ काढून हा जो पार्ट आहे तर हा मी रेकॉर्ड करते, कारण सध्या जे आहे तर 21 तारखेला तुम्हाला माहितीच आहे की आपली नवीन बॅच चालू होते. तर त्याबद्दलच्या सगळ्या इन्क्वायरीज, ॲडमिशन्स ओपन आहेत, त्यामुळे जे काही डाऊट्स असतील तर ते क्लिअर करण्यामध्ये थोडासा वेळ जातो. सोबतच आपले जे जुने बॅचेस आहेत संपलेले, तर त्यांचे असाइनमेंट्स चालू आहेत पोर्टफोलिओ बनवण्यासाठी, तर त्याच्यामध्ये थोडंसं बिझी शेड्यूल आहे. पण तुमचे जे कमेंट्स आहेत तर ते कमेंट्स वाचून मी आज वेळात वेळ काढून हा व्हिडिओ जो आहे तर तो शूट करायला बसलेले आहे. तर आशा आहे की त्या व्हिडिओला जसं तुम्ही प्रेम दिलं, सपोर्ट केलं, तर या व्हिडिओला सुद्धा त्याचप्रमाणे तुम्ही पसंत कराल. सो लेट्स जस्ट बिगिन. तर एखादी स्किल यूट्यूबवरून शिकून त्या स्किल थ्रू एक सक्सेसफुल डिजिटल मार्केटिंग कंपनी सोबतच एक सक्सेसफुल ग्राफिक डिझायनिंग शिकवणारी अकॅडमी चालू करणे, खरंच हा जो प्रवास आहे तर तो सोपा नव्हता आणि छोटा नव्हता. खूप मोठा प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये खूप जास्त चढउतार मी अनुभवलेले आहेत. सोबतच एका क्लायंटपासून चालू केलेली कंपनी जी आहे तर ती आज माझ्याकडे 30+ क्लायंट्स आहेत, 30+ लाईव्ह प्रोजेक्ट्स माझ्याकडे आहेत. सोबतच 12 स्टुडंट्सपासून चालू केलेली बॅच, म्हणजे एका बॅचमध्ये माझ्याकडे पहिला 12 स्टुडंट्स होते आणि ते 12 स्टुडंट्ससुद्धा जमा करायला मला किती कष्ट लागले होते किंवा किती धाकधूक माझी चालू होती, तर ते माझं मलाच माहिती आहे. तर ते सगळे अनुभव मी सांगेन. सोबतच आत्ता माझ्याकडे आहे, एका बॅचला 70 मुलं असतात एका बॅचमध्ये, आणि बॅचची डेट जवळ येता येता ॲडमिशनसुद्धा फुल होतात. म्हणजे 1 महिन्या अगोदरच ॲडमिशन्स जे आहेत तर ते रजिस्ट्रेशन्स चालू होतात. तर हा जो प्रवास आहे तर तो नक्कीच खूप इंटरेस्टिंग वाटत असेल, खूप छान वाटत असेल, पण नक्कीच तो जो प्रवास आहे तर तो खूप खडतर होता. खूप ट्रायल अँड एरर मी या प्रवासामध्ये स्वतः केलेले आहेत, अनुभवलेले आहेत, आणि तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण मी सुद्धा सेम, तुम्ही जो माझा ऑडियन्स आहे, तुम्ही ज्या पद्धतीने काम करता किंवा तुमच्या ज्या पद्धतीने एखादा व्यवसाय किंवा एखादा स्टार्टअप चालू करताना ज्या तुमच्या मनामध्ये शंका असतात किंवा ज्या गोष्टी असतात तर त्यासुद्धा सेम मी अनुभवलेल्या आहेत. आणि त्याचमुळे जो हा माझा प्रवास आहे तर या प्रवासाला मला असं वाटतं पर्सनली की तुम्ही प्रत्येकजण जे आहे तर ते रिलेट करू शकताय. तर या ज्या गोष्टी होत्या खूप, म्हणजे एखादी फेरी टेल आपण म्हणतो, तर अशा पद्धतीने माझ्यासाठी या गोष्टी घडल्या. आणि मलासुद्धा कधी कधी वाटतं की खरंच म्हणजे माझे एफर्ट्स आहेतच, माझं हार्डवर्क आहे, याच्याप्रती माझं पॅशन आहे, पण खरंच कुठंतरी या ज्या गोष्टी आहेत तर त्या अशा एकदम सडन माझ्यासोबत घडल्या. एक यूट्यूबचे व्हिडिओ व्हायरल झाले, एक व्हिडिओ मी पोस्ट केली होती, ती यूट्यूबची व्हिडिओ व्हायरल गेली, त्याला लॅक्समध्ये जे आहेत तर ते व्ह्यूज आले, आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत घडून आल्या. आणि नक्कीच मी स्वतःला खूप जास्त नशीबवान समजते, लकी समजते. पण त्याच्यामध्ये एक आहे की हे जे लक आहे तर हे मला असं सडन नाही मिळालेलं. यासाठी मी खूप कष्ट घेतलेत, खूप दिवस नाही खूप वर्ष मी घालवलेत. आणि त्यावेळी जे आहे तर हा जो दिवस मी आज बघते, ही जी स्टोरी मी तुमच्यासोबत सांगते, तर ही स्टोरी तुम्हाला सांगण्याच्या लायक मी बनलेले आहे या खूप वर्षाच्या खडतर अनुभवातून. एका दिवसाची किंवा एका महिन्याची किंवा एका वर्षाची ही स्टोरी नाही आहे, खूप मोठी स्टोरी आहे. तर मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी जी स्किल आहे, ग्राफिक डिझायनिंगची जी स्किल आहे किंवा बेसिक ओव्हरऑल सोशल मीडिया मॅनेजमेंट काय असतं, डिजिटल मार्केटिंग काय असतं, तर हे जे आहे तर हे मी सगळं यूट्यूबवरून शिकलेले आहे. नोट्स काढून, त्याच्यावरती अभ्यास करून, त्याचे अनुभव घेऊन, ते प्रत्यक्षात तयार करून या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या मी अनुभवलेल्या आहेत. या ज्या गोष्टी आहेत तर त्या मी अनुभवलेल्या आहेत. नक्कीच ज्यावेळी हा मी प्रवास चालू केला तर त्यावेळी मी अनमॅरिड होते, लग्न नव्हतं झालं, त्यामुळे बाकीच्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत तर त्या माझ्याकडे नव्हत्या, जबाबदाऱ्या बाकीच्या नव्हत्या. फक्त आणि फक्त माझं जे कॉन्सन्ट्रेशन आहे तर तो माझा फाउंडेशन जो आहे, बेस जो आहे तर तो तयार करण्यासाठी होता. आणि त्याचाच कुठेतरी आत्ता मला उपयोग होतो आहे, खूप जास्त प्रमाणात मला वाटते उपयोग होतो आहे. पण माझ्या ज्या मैत्रिणी आहेत, ज्या तुम्ही व्हिडिओज बघताय, तर त्या असं नका समजू की त्यावेळी मी चालू केलं म्हणून हे मी आता करू शकले. कुठलीही गोष्ट आपल्याला कधीही जर करायची असेल तर आपल्यामध्ये जर तशी इच्छाशक्ती असेल, कॉन्फिडन्स जर असेल, तर या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. तर माझ्या बऱ्याच मैत्रिणींचा असा प्रश्न होता की तू जी ही स्किल शिकलेली आहेस तर या स्किलचा वापर करून तू तुझं पहिलं क्लायंट जे आहे तर ते कसं मिळवलंस.
तर नक्कीच हा मला खूप जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे. म्हणजे माझ्याकडे ज्या ग्राफिक डिझायनरच्या क्लाससाठी इन्क्वायरीज येतात तर त्यासुद्धा विचारतात की मॅम आम्हाला जे आहे तर ते क्लायंट्स मिळणार आहेत का, आम्ही फ्रीलान्सिंग करणार आहोत, क्लायंट्स कुठून मिळणार आहेत, काय मिळणार आहेत. तर ऑलरेडी जे ग्राफिक डिझायनर आहेत ज्यांना ही स्किल येते तर त्यांनासुद्धा खूप जास्त प्रॉब्लेम्स येतात क्लायंट शोधण्यामध्ये. म्हणजे हे जे आपण डिझाईन्स करून देतो तर हे क्लायंट शोधण्यामुळे मध्ये. पण मला पर्सनली असं वाटतं की खूप क्लायंट्स आहेत, खूप म्हणजे खूप क्लायंट्स आहेत, खूप अशी लोक आहेत ज्यांना त्यांचे जे बिझनेसेस आहेत तर त्याचे ॲडव्हर्टिजमेंट करायचे आहेत. म्हणजे अगदी 10मधले 7 ते 8 लोक जे आहेत तर ते इंस्टाग्राम, फेसबुक किंवा बाकीचे जे सोशल मीडिया साईट्स असतात तर त्याच्यावरती ॲक्टिव्ह असतात. तर मला पर्सनली असं वाटत नाही की क्लायंट्सची कुठे जास्त कमी आहे ती म्हणजे आपण जे मीडियम यूज करतोय क्लायंटला शोधण्याची आणि क्लायंटपर्यंत पोहोचण्याची, तर तिथं आपलं कुठंतरी मिस्टेक होती असं मला वाटतं. तर ती जर आपण सॉल्व्ह केली किंवा ते जे मीडियम आहेत तर ते आपण जर व्यवस्थित समजून घेतले तर नक्कीच आपण कुठलेही फील्ड असेल, कुठलेही फील्डमधले क्लायंट्स, जरुरी नाही की तुम्ही ग्राफिक्सचेच क्लायंट्स असतील, तुमचे रिस्पेक्टिव्ह कुठल्याही फील्डमधले क्लायंट्स जे असतील तर ते तुम्ही तिथून मिळवू शकताय. तर मी माझे पहिले क्लायंट्स कसे मिळवले, तर मी माझा बिझनेस ग्रोथ करण्यासाठी किंवा बिझनेसची ॲडव्हर्टिजमेंट करण्यासाठी म्हणू शकता जो कोणता पहिला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूज केला होता तर तो आहे व्हॉट्सॲप. तर त्यावेळी मी खूप व्हॉट्सॲप ॲक्टिव्हिटी केली होती आणि मी खूप व्हॉट्सॲपचे कॉन्टॅक्ट्सच्या तर ते मी एकत्र करून ठेवले होते. मी माझा सगळ्यात पहिला टार्गेट ऑडियन्स जो होता तर तो होता सलून, कारण ब्युटी इंडस्ट्री जी आहे तर ती खूप जास्त वाईड आहे आणि खूप जास्त त्यांना रिक्वायरमेंट असते ग्राफिक्सची. तर त्यामुळे मी तो पहिला टार्गेट केला होता. तर त्यावेळी मी बऱ्याच सलून ओनरना जे आहे तर ते पर्सनली व्हॉट्सॲप केले होते. जे काय माझे डिटेल्स असतील तर ते माझे डिझाईन्स, माझा जो मेसेज असेल तर तो मी केला होता. तर त्याच्यामध्ये सुद्धा मला आता मी ज्यावेळी ते गोष्टी बघते किंवा ज्या ते आठवते तर मला कळतं की त्याच्यामध्ये मी काय चुकले होते, मी कसा डेटा शेअर करायला हवा होता. माझा पोर्टफोलिओ, ठीक आहे, पोर्टफोलिओ जे म्हणतोय आपण, जे आपला एक डिझाईन्सचा एक कॉम्बिनेशन असतो जे आपण क्लायंटला काय करतोय, पाठवतोय सो दॅट हे आपले डिझाईन्स आहेत, सो दॅट क्लायंटला एक आयडिया येते की हे जे लोक आहेत किंवा ही जे एजन्सी आहे तर ती कशाप्रकारे डिझाईन्स बनवते. तर तो सुद्धा मी अगदी असा तुटका फुटका बनवायचे आणि तो मी शेअर केला होता. मला फक्त मला सांगायला आय थिंक मला आवडेलच, मला मी 70% जे आहे तर ते कॅनवा शिकले होते, 30% कॅनवा माझं बाकी होते किंवा डिझायनिंग जे आहे तर ती मी 70% शिकले होते. आणि त्यामधून तेव्हापासून मी क्लायंट्स जे आहेत तर ते माझं पहिलं क्लायंट मला तेव्हा मिळालं होतं आणि मी अजून क्लायंट्स मिळवण्याच्या शोधात होते. तर त्यावेळी 70%वरती पण माझं कॉन्फिडन्स लेवल जो आहे तर तो 100% होता. पण मी जे काही माझं काम करत होते तर त्या 70%मध्ये सुद्धा मी माझं 100% देऊन जे काय माझे डिझाईन्स असतील तर ते मी बनवत होते. अगदी मला बेसिक गोष्टी पण तेव्हा माहीत नव्हत्या. म्हणजे बॅकग्राऊंड कसा रिमूव्ह करायचा, एखादा फोटो असेल तर त्याचा बॅकग्राऊंड कसा रिमूव्ह करायचा. तर मी माझ्या स्टुडंटला आता बॅकग्राऊंड रिमूव्हचा जो ऑप्शन आहे तर तो आय थिंक ॲडव्हान्स लेवलचं ग्राफिक डिझायनिंग चालू झालं की मी लगेचच एक्सप्लेन करते की असं असं आपण बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा. पण मी माझ्याकडे क्लायंट्स होते आणि मला बॅकग्राऊंड रिमूव्ह कसा करायचा तर त्यावेळी म्हणजे 4-4.5 वर्षाची गोष्ट सांगते मी, तर ते मला माहीत नव्हतं. मी माझ्या असंच एका फ्रेंडसोबत बोलता बोलता ती मला म्हटली, अगं अशी अशी एक वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटमध्ये तुला फ्रीमध्ये बॅकग्राऊंड्स जे आहेत तर ते रिमूव्ह करून मिळतील. मग मी ती ज्या वेबसाईट आहे तर ती पुन्हा तिकडे ट्रायल एरर ह्या सगळ्या गोष्टी चालू झाल्या. म्हणजे इतक्या बेसिक गोष्टींपासून ही जी सुरुवात होती तर ती सुरुवात झाली होती आणि सगळ्यांचीच होते. तर आता माझे जे स्टुडंट्स आहेत तर त्यांना मला असं वाटतं की जे माझ्याकडे एनरोल झालेले आहेत ग्राफिक डिझायनिंगच्या क्लाससाठी तर त्यांच्यासोबत या गोष्टी कधी घडू नयेत. तर त्यासाठी मी खूप जास्त सिलॅबस जो आहे किंवा जो काही मी कंटेंट त्यांना एक्सप्लेन करते तो अशा पद्धतीने एक्सप्लेन करते की त्यांना क्लायंटच्या डिझाईनमध्ये कुठल्या प्रकारे प्रॉब्लेम नको यायला. कारण क्लायंटच्या डिझाईनमध्ये प्रॉब्लेम आला की किती बर्डन येतं हे मी खूप जवळून अनुभवले. कारण डिझाईन तर मला 70% येत होती आणि जे मला क्लायंट मिळालं होतं तर ते मोबाईलचं होतं. तर त्यांचा मला लोगोसुद्धा व्यवस्थित एका फ्रेममध्ये त्यावेळी ॲडजस्ट करता येत नव्हता, कारण त्याच्यामध्ये काही थोडंसं जरा डिटेलमध्ये जाऊन काम करायचं होतं. तर मी त्या गोष्टी अनुभवल्यात. म्हणजे आपण क्लायंटला एखादं काम हवं आहे आणि जर ते आपण डिलिव्हर करू शकत नसू व्यवस्थित तर काय होतं, कशा प्रकारे बर्डन येतं तर हे मला माहिती आहे. त्यामुळे जे माझ्याकडे ग्राफिक डिझायनिंगसाठी एनरोल करतात तर त्यांना मी पहिलाच सांगून ठेवते, जर तुम्हाला क्लायंटला कोणती डिझाईन पाठवायची असेल तर मला तुम्ही डायरेक्ट कॉल करा, तुमची डिझाईन शेअर करा. ती डिझाईन मी एकदा चेक करते, त्याच्यामध्ये काय एडिटिंग करायला लागतं आहे तर ते करते आणि त्यानंतर तुमची जी डिझाईन आहे तर तुम्ही क्लायंटला शेअर करा. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर माझा क्लास चालू
चालू करण्यामागचा जो उद्देश होता तर हाच होता, जो मी प्रवास केला आहे, म्हणजे ज्या मी ट्रायल अँड एररमध्ये गोष्टी केल्या तर खूप त्याच्यामध्ये मिस्टेक्स झाल्या, कारण पाथ व्यवस्थित नव्हती. म्हणजे एक आपण म्हणतो ना, एक सिलॅबस वाईज जो आपण करतो, जसे आपण स्कूलच्या टेक्स्टबुकमध्ये सिलॅबस असतात आणि त्या अकॉर्डिंगली जर आपण अभ्यास केला तर व्यवस्थित आपल्याला लक्षात येतात. पण इथे सिलॅबसच नव्हता आणि असंच रँडमली कुठलाही टॉपिक घ्यायचे आणि कुठल्याही टॉपिकवरती जे आहे तर ते अभ्यास करायचे. तर त्याच्यामुळे खूप गोष्टी ज्या आहेत तर त्या जितक्या चांगल्या होत होत्या तर तितक्याच त्या कधी कधी बिघडतसुद्धा होत्या. त्यामुळे तुम्हाला सिलॅबस जो आहे तर तो व्यवस्थित माहिती असणं किंवा तो तुम्ही नोट करून ठेवणं खूप जास्त महत्त्वाचं असतं ज्यावेळी तुम्ही या फील्डमध्ये येत आहे तर त्यावेळी. कमिंग बॅक टू द क्लायंट्स, तर मी ज्यावेळी व्हॉट्सॲप ॲक्टिव्हिटी केली तर मला अगदी खूप चांगला रिस्पॉन्स आला, मला असं वाटतं त्याच्यामधून. पण मला आत्ता कळतं आहे की मी व्हॉट्सॲपसोबत जर माझं त्याचवेळी इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल किंवा यूट्यूब चॅनल असेल तर हे सुद्धा मी जर ॲक्टिव्ह केले असते तर कदाचित अजून जास्त मला त्याचा बेनिफिट झाला असता. सोबतच गुगल मॅप्स आहे, त्याच्यावरती आपले जे रिव्ह्यूज असतात तर ते सुद्धा खूप जास्त मॅटर करतात. तर ज्या लोकांना माहिती नसेल तर त्या लोकांनी एकदा गुगल मॅप्सबद्दल किंवा गुगल मॅप बिझनेसबद्दल जे आहे तर ते स्टडी करा की तुमच्या बिझनेसचे रेटिंग्स तिथे कशा असतात, रिव्ह्यूज येतात तुमच्या बिझनेसला आणि ते तुम्हाला नवीन क्लायंट मिळवून देण्यासाठी किती जास्त उपयोगी असतात. पोर्टफोलिओ असतोय तर तो कसा बनवायचा असतो तर त्याच्यावरती थोडासा अभ्यास करा की आपला पोर्टफोलिओ कसा हवा आहे. आपण ज्या क्लायंटला पाठवतो, जर आपण सलूनच्या क्लायंटला स्पेसिफिकली टार्गेट करत असू तर आपला जो पोर्टफोलिओ असेल तर तो स्पेशली सलूनच्याच क्लायंटसाठी हवा. जर आपण इंटेरियर डिझायनिंगच्या क्लायंट्सला टार्गेट करत असू तर आपला जो पोर्टफोलिओ आहे तर तो इंटेरियर डिझायनर्सनाच टार्गेट करायला हवा. तर मी त्यावेळी इन जनरल कुठलेही इमेजेस असतील तर ते माझ्या पोर्टफोलिओमध्ये ॲड केले होते आणि ते मी शेअर करायचे. त्यानंतर एक मेसेज मी टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये ॲड केला होता तर तो मी क्लायंटसोबत शेअर करायचे. पण तरीही आय थिंक मला त्यावेळी माझ्या इनिशियल स्टेजमध्ये सुद्धा माझे एक 6 to 7 क्लायंट्स झाले होते. माझं हे जे रफ वर्क होतं या वर्कवरती सुद्धा 6 to 8 क्लायंट्स झाले होते आणि त्यामधले काही क्लायंट्स होते तर त्यांचं डिझायनिंग क्वालिटी त्यांना हवी होती तर ती खूप जास्त ॲडव्हान्स लेवलची हवी होती आणि त्यावेळी मी ती त्यांना डिलिव्हर नाही करू शकले आणि त्यामुळे आय लॉस्ट माय क्लायंट्स. मी फ्रँकली सांगते, ते जे क्लायंट्स होते तर ते त्यांनी जी सर्विस होती ती आपली तर ती स्टॉप केली आणि जे क्लायंट्स होते त्यांना माझ्या लेवलचं काम जे आहे तर ते चालत होतं तर ते क्लायंट्स मला सांगायला आवडेल की ते अजूनसुद्धा माझ्यासोबत जे आहे तर ते कनेक्टेड आहेत. त्यांचे पॅकेजचे जे रेट्स आहेत तर ते सुद्धा खूप जास्त असे वाढलेले नाही आहेत. पहिला जे होते तर त्याच्याशीच थोडेसे रिलेटेड जे आहेत तर तेच मी इन्क्रीज केल्यात, कारण ते माझे पहिल्यापासूनचे क्लायंट्स आहेत. तर नक्कीच या गोष्टी घडणार आहेत. प्रत्येक क्लायंट तुमच्यासोबत खूप लाँग वे चालेल असं नाही आहे. तर या जर्नीमध्ये काही क्लायंट्सना तुमचं काम आवडेल, काही क्लायंट्सना तुमचं काम आवडणार नाही आहे. त्यामुळे ज्या गोष्टी जशा आहेत तर त्या तशा एक्सेप्ट करणे आणि तशा त्या आपण पॉझिटिव्हली घेणे खूप जास्त महत्त्वाचं असतं. नाहीतर हे मला जमलंच नाही आणि यामुळे माझा क्लायंट गेला आणि त्यामुळे हे जे काम आहे ग्राफिक डिझायनिंगचं तर हे मला जमणार नाही आणि आय थिंक याच्यामध्ये माझं काही फ्युचर नाही आहे. तर असं जर मी विचार केला असता तर कदाचित मी आता या स्टेजला नसते. तर त्या ज्या क्लायंटच्या गोष्टी होत्या, म्हणजे त्यांना ज्या लेवलचं फिनिशिंग हवं होतं तर त्या लेवलच्या फिनिशिंगवरती मी काम करायला चालू केलं विथ माय एक्झिस्टिंग क्लायंट्स. ठीक आहे, तर माझे जे क्लायंट्स होते तर ते मी ॲज इट इज ठेवून नवीन ज्या गोष्टी आहेत तर त्या मी एक्सप्लोर करायला चालू केल्या. मी अजूनसुद्धा खूप वेगवेगळे जे क्रिएटर्स आहेत तर त्यांना मी फॉलो करते यूट्यूबवरती आणि त्यांचं जे काम आहे तर ते मी एक्सपिरियन्स करते. त्या कामातून खूप नवीन गोष्टी मी अजूनसुद्धा शिकत असते. अशा गोष्टी की ज्या मला माहीत नसतात तर या गोष्टी अजूनसुद्धा मी शिकत असते, कारण मला असं वाटतं की एखादी नवीन गोष्ट शिकण्यात ही कधीच थांबू शकत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये अपडेट्स हे येतातच आणि आता सध्या या टेक्नॉलॉजीच्या वर्ल्डमध्ये गोष्टी ज्या आता त्या खूप रॅपिडली अपडेट होत असतात. त्यामुळे या गोष्टी लगेच आपण सुद्धा या गोष्टींप्रमाणे अपडेट होणं, स्वतःला अपडेट करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि होप सो हा जो एक पार्ट होता माझ्या जर्नीचा हा तुम्हाला खूप जास्त आवडला असेल, मोटिवेशन देणारा असेल, युजफुल असेल आणि नक्कीच नेक्स्ट पार्टमध्ये मी अजून माझी जी जर्नी आहे तर ती अजून जास्त एक्सप्लोअर करण्याचा मी ट्राय करणार आहे. माझे जे मिस्टेक्स होते किंवा माझे जे गोष्टी होत्या तर त्या तुमच्यासोबत अजून जास्त क्लिअर जशाच्या तशा शेअर करण्याचा मी ट्राय करणार आहे. आणि नक्कीच ही जी व्हिडिओ आहे तर ती तुम्हाला कशी वाटली तर ती कमेंट करून नक्की सांगा. आणि नेहमीप्रमाणेच जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, जर तुम्हाला ही व्हिडिओ इंटरेस्टिंग वाटली असेल आणि याचा नेक्स्ट पार्ट जर तुम्हाला ऐकायचं असेल तर 12 विद्यार्थ्यांपासून
70 विद्यार्थ्यांपासून जो प्रवास आहे किंवा माझ्या एक क्लायंटपासून 30+ क्लायंटचा जो प्रवास आहे तर तो कसा होता. तर याच्याबद्दल तुम्हाला जर अजून माहिती जाणून घ्यायची असेल किंवा ओव्हरऑल बिझनेस ग्रोथबद्दल मी कसा त्याच्यामध्ये बिझनेस स्ट्रॅटेजीज अप्लाय केल्या याच्याबद्दल तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये यस मेसेज करा आणि नक्कीच तुमच्या मेसेजचा रिस्पॉन्स मी नक्कीच तुम्हाला एक व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.